हॅलो. हॅलो. हा नमस्कार जोशी साहेब, कार्यकारी अभियंता. नमस्कार, बोला. नमस्कार साहेब भैया बोलतोय, प्रभाकर भैया देशमुख. हा, बोला की. साहेब त्या दिवशी झालं यशे साहेबांचं माझं बोलणं, पोखरापूर हा. खवणी सारूरच्या तळ्यातलं पाणी सोडायचं नियोजन. काय काय करताय तुम्ही? खूप दिवस आले वाट बघतो विश्वास ठेवून मी. 2 पत्र दिले तुम्ही मला रस्ता रोको आंदोलन कालवा सल्लागार व्हावे लागतील 15 ऑक्टोबर नंतर. 15 ऑक्टोबर नंतर त्याच्यात उजनीचे कालवा सल्लागार समितीची बैठक होईल आता. नाही बैठकीचा काय संबंध आहे? हो द्या, बैठकीचा आम्ही मान राखतोय. बैठक झालं बैठकीचा मान राखतो. बरोबर. तळ्यात पाणी सोडलं ना माझ्या शब्दावर आंदोलन केल्यामुळे काळीसाहेब ज्यावेळेस लाभ क्षेत्र विभागाला होते त्या टायमाला माझ्या शब्दावर आंदोलनाची दखल घेऊन पाणी सोडलेलं आहे. आष्टी तलाव भरून दिलेलं आहे. तुम्हाला पण माहिती आहे. पाणी आहे भरपूर, पाण्याची काय अडचण नाही. आष्टी तलावाचं पाणी सोडायचं नियोजन करा 4 दिवस. नाहीतर मी मग असं करू नका जोशी साहेब, मग मला माझ्या पद्धतीने निवेदन देऊन मला बघावं लागलं आमच्या पद्धतीने. नाही ते सोडायचं मागणी करावं लागेल. लेखी 2 पत्र दिलेत तुम्ही मला. मी माणुसकीने सण करतोय. 2.5 महिने झाले पत्र देऊन तुम्ही. त्याच्या आधी 1 महिना माझ्या शेतकऱ्याला चाललंय. माझी काय तिथं काय 5-25 एकर जमीन नाही जोशी साहेब. नाही तो विषय नाही काय. माणुसकीने बोललोय मी. आणि तुमची तयारी असली माझ्यावर लढायची तर करूया तयारी. शब्द ठोकून मी आहेत लोंगोटा लावून विषय नाही. कालवा सल्लागार लढतोय मी. ऐका, तुम्ही आष्टी तलावात पाणी सोडले साहेबांनी माझ्या शब्दावर. ती पाणी तुम्ही आता 4 दिवसात सोडायचं नियोजन करा. ती झाडं बिडं तोडून घेतलेत म्हणून तुम्ही 4 वेळा बोललाय मला तुम्ही. हो झालं ते सगळं काम झालंय. 35 वर्ष तुम्ही लोकांना येड्यात काढला काय शेतकऱ्याला? तुमचं काम आहे हंडीला मी सांगून मिटवून घेतोय, समजावून सांगून. तिथं माझं 4-8 दिवस बिन आना पाण्यात हिंडतोय. तिथं सिद्धेश्वर मंदिरात बसतोय दिवसभर उपाशी. ते पंजाब कारंडे, सचिनदादा शेळके, बाकीचे कार्यकर्ते त्या रामभाऊला हे घेऊन, त्या अमोल कटलेला घेऊन, पुन्हा किरण वाघमारे आलते. हे माणसाचे कामधंदे बुडवून यायचं. तुमचं काम आहे, करतोय, पार पाडा ना तुम्ही जोशी साहेब. द्यायचं की सोडायचं की. आष्टी तलावात पाणी सोडलेलं आहे ना, कशासाठी सोडलं की पाणी? काय संबंध आहे कालवा समितीचा ह्याचा? कालवा समितीचा उजनी धरणाचा विषय ना, कालवा समितीचा उजनी धरणाचा विषय आहे. तुम्हाला जीआर दाखवले पाणी 4 दिवसात सोडायला तुम्हाला सांगतोय. नाही तर पोलीस स्टेशनला देऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे आणि रस्ता रोको आंदोलन करणार आहे. उठणार नाही तिथं तुम्हाला सांगतो. ठीक आहे. असं नसतं ना. कशाला पत्र देता? येड्यात काढताय का आम्हाला? काय म्हणतोय मी? शेतकऱ्याची वाट लावता काय? त्या दिवशी झालं यशे साहेबांचं माझं बोलणं, पोखरापूर खवणी सारूरच्या तळ्यातलं पाणी सोडायचं नियोजन.